वेलकम टू द शिवतेज कोचिंग क्लासेस. तर आज आपण चॅप्टर चालू करणार आहोत ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्स. तर या चॅप्टरमध्ये काय दिलेलं आहे, तर यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 22 पाहणार आहोत. जे काही रॅशनल नंबर्स आहेत, रॅशनल नंबर्सवरच्या ॲक्टिव्हिटी या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायच्या आहेत. तर तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, तो आपण पाहू आणि त्याला सॉल्व करू. आणि अशाच प्रकारचे याच्यामध्ये क्वेश्चन आहेत. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन या टाईपचे वेगवेगळ्या प्रकारचे यात क्वेश्चन आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, कॅरी आउट द फॉलोइंग ॲडिशन ऑफ रॅशनल नंबर. काय करायचे आहे आपल्याला? ॲडिशन करायचे. ठीक आहे. ॲडिशन करण्यासाठी इथे काय केलेलं आहे आपण? फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 36 and 42. 5/36 प्लस 6/42 याचे तुम्हाला काय करायचं आहे? याचे तुम्हाला करायचे आहे ॲडिशन. ॲडिशन करण्यासाठी काय केलेलं आहे? अगोदर तर इथे LCM काढलेला आहे. जो काही LCM आलेला आहे, LCMने इथे त्यांना मल्टिप्लाय केलं आहे आणि त्याच्यानंतर याचा आन्सर केलेला आहे. ठीक आहे. किंवा याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला जर सांगायचं झालं तर तुम्ही काय करू शकता पहा. 5/36 जसं इथे क्वेश्चन दिलेले आहेत काही, त्याला आपण सॉल्व करून दुसऱ्या एका मेथडने क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सुद्धा तुम्ही याचे आन्सर करू शकता. ठीक आहे. चला लक्ष द्या. आता आपण तो क्वेश्चन सॉल्व करून पाहू. 5/36 6/42. 5/36 and plus 6/42. 6/42. 6/42. तर तुम्ही यासाठी काय करणार? अगोदर तर मल्टिप्लिकेशन करणार. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन कुणाकुणाचं करणार? 5 आणि 42, 6 आणि 36 यांचं मल्टिप्लिकेशन करणार. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सुद्धा तुम्ही याचा आन्सर काढू शकता. तर बस जर 5ने जर 45ला जर 42ला जर 5ने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येणार 5 2 जार 10, 10ला 0, कॅरी 1, 5 4 जार 40, 40 प्लस 1, 5 4 जार 20, 20 प्लस 1 21 प्लस 36 मल्टिप्लाय बाय 6, 6 6 जार 36, 36ला 6, कॅरी 3, 6 3 जार 18, 18 प्लस 3, 18 प्लस 3 21 डिवायडेड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार तुम्ही. आता कशा कशाचं? 36 आणि 42 याचं मल्टिप्लिकेशन करण्याची सुद्धा एक सोपी ट्रिक आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. 36 आणि 42 ते मल्टिप्लिकेशन तुम्ही कसं करणार? 36 आणि 42 याचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. या फॉर्म्युलानुसार तुम्हाला याला सॉल्व करायचं आहे. म्हणजेच काय? अगोदर वर्टिकल याचं मल्टिप्लिकेशन करणार, म्हणजेच कशाचं? 6 आणि 2चं. 6 2 जार 12, कॅरी 1, त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 4 जार या टाईपमध्ये 6 4 जार 24 आणि त्यानंतर 3 2 जार 6 याची ॲडिशन करणार. काय येणार? 31, 31ला 1, कॅरी 3, त्यानंतर वर्टिकल मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. या टाईपमध्ये मल्टिप्लिकेशन केलं. आता वर्टिकल 3 4 जार 12, 12 प्लस 3 15. तर आपलं मल्टिप्लिकेशन काय आलेलं आहे? 15 12. 15 12. आता वरचे जे काही नंबर्स आलेले आहेत त्यांची आपण ॲडिशन करणार आहोत. ठीक आहे. ते ॲडिशन केल्याच्या नंतर तर लक्ष द्या. 6 प्लस 0 6, 1 प्लस 1 2, 2 प्लस 2 4, त्यानंतर 15 and 12. आता याला कशाने डिवाइड जाते ते पाहायचं आहे आणि त्यानंतर याला डिवाइड ज्या नंबरने जाते त्या नंबरने डिवाइड करून आपलं फायनल आन्सर काढायचं आहे. जसं मी या दोघांनाही समजा 2ने डिवाइड केलं अगोदर, तर 2 2 जार 4, 2 1 जार 2 and 2 3 जार 6. त्यानंतर खाली जर 2ने डिवाइड केल्याच्या नंतर काय येईल? 2 7 जार 14, 1 उरलेला आहे. 2 5 जार 10, 1 उरलेला आहे. इथे 5 येणार आणि 2 6 जार 12. आता याच्यानंतर याला कशाने डिवाइड जाईल? याला 3ने डिवाइड जाईल का? पहा बरं. ठीक आहे. 3ने याला डिवाइड जाईल. तर वर जर मी 3ने डिवाइड केलं तर आन्सर काय येणार? 3 7 जार 21 and 3 1 जार 3. त्यानंतर खाली 3 2 जार 6, 3 1 जार 3, त्यानंतर एक उरलेला आहे इथं 3 5 जार
15 आणि त्यानंतर 3 2 जार 6. काय आलेलं आहे फायनल आन्सर आपल्याला आलेला आहे 71/252. तर मी हे स्लाइड एकदा तुमच्यासाठी बरोबर करतो. हे जे आन्सर केलेलं होतं तुम्हाला आय होप दोन्ही पद्धती समजल्या असतील. हे ॲडिशन आहे, ॲडिशनला तुम्ही अशा प्रकारेही करू शकता किंवा इथं ज्या प्रकारे मी लिहून दिलेला आहे LCM टाईपमध्ये त्या प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 1 2/3 प्लस 2 4/5. जर आपण याला सॉल्व्ह करण्यासाठी घेतलं तर अगोदर जे काही मिक्स्ड फ्रॅक्शन आहेत त्यांना आपण फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करणार. 3 2/3 ला जर आपण फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं तर काय होणार 3 1 जार 3 3 + 2 5 5/3 प्लस 14/5. त्याच्यानंतर या दोन नंबरचा आपण LCM घेणार आणि LCM घेतल्याच्या नंतर आन्सर करणार. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे 11/17 प्लस 13/19. यामध्ये सुद्धा सेम तेच LCM घेणार आपण. LCM घेतल्याच्या नंतर यांचं मल्टिप्लिकेशन करणार आणि जे काही फायनल आन्सर येणार डिनॉमिनेटर सेम करून याचं फायनल आन्सर काढणार आहोत आपण. त्यानंतर दिलेला आहे सेम अगोदर जसा होता त्याच टाईपमध्ये क्वेश्चन दिलेला आहे. यामध्ये काय करायचं आहे अगोदर जे काही मिक्स्ड फ्रॅक्शन दिलेले आहेत त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि त्यानंतर त्याचा LCM काढल्याच्या नंतर त्याला सॉल्व्ह करायचं आहे. डिनॉमिनेटर सेम झाले. डिनॉमिनेटर सेम झाल्याच्या नंतर जे काही न्यूमरेटर येतील त्यांची ॲडिशन करणार आहोत पण त्यानंतर आपलं जे काही आन्सर आहे ते फायनल आन्सर आपलं त्या प्रकारे येईल. त्यानंतर नेक्स्ट विचारलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे कॅरी आउट द सबट्रॅक्शन्स इन्व्हॉल्विंग रॅशनल नंबर्स. आता यामध्ये सबट्रॅक्शन करायचं आहे जसं आपण अगोदर ॲडिशन केलं तसंच इथे सबट्रॅक्शन सुद्धा करायचं आहे. सबट्रॅक्शन मध्ये काय करणार तुम्ही जे काही डिनॉमिनेटर आहे अगोदर डिनॉमिनेटर सेम करणार. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी अगोदर तर आपण LCM काढणार आणि LCM काढल्याच्या नंतर त्या LCM ने आपण मल्टिप्लाय करणार. मल्टिप्लाय केल्याच्या नंतर जे काही यांचा डिनॉमिनेटर येणार तो सेम येणार. सेम डिनॉमिनेटर आल्याच्या नंतर जे काही न्यूमरेटर असतील त्यांचं आपण सबट्रॅक्शन करणार. ठीक आहे. न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन का करणार आहोत आपण कारण इथं काय दिलेलं आहे सबट्रॅक्शन करायचं आहे. काय करायचं आहे सबट्रॅक्शन करायचं आहे त्यामुळे आपण न्यूमरेटरची सबट्रॅक्शन करणार आणि जे काही डिनॉमिनेटर आलेला आहे तो एकच घेणार. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 13/36 मायनस 2/40. यामध्ये काय करावं लागेल डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी LCM ऑफ 36 अँड 40 जे काही डिनॉमिनेटर आहेत त्यांचा LCM घेणार आपण. जो काही LCM येईल त्या LCM ला आपण मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. जेणेकरून आन्सर जे काय आहे ते काय आलं पाहिजे 360 आलं पाहिजे. ठीक आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सोपी पद्धत सुद्धा सांगितली त्या प्रकारेही तुम्ही करू शकता. ठीक आहे. दोन्ही पद्धती सारख्याच आहेत. मल्टिप्लिकेशन करूनही करू शकता त्यामध्ये तुम्हाला LCM करण्याची गरज नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे 1 2/3 मायनस 3 5/6. या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करणार जसं अगोदर तर मिक्स्ड फ्रॅक्शन दिलेला आहे. मिक्स्ड फ्रॅक्शनला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करणारा. फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केल्याच्या नंतर जो काही पहिला फ्रॅक्शन आहे त्याला मायनस करणार दुसऱ्या फ्रॅक्शनमधून. कधी करणार जेव्हा त्यांचा डिनॉमिनेटर सेम येईल तेव्हाच. फक्त कोण मायनस होणार फक्त न्यूमरेटर हा मायनस होईल डिनॉमिनेटर होणार नाही. डिनॉमिनेटर ॲज इट इज येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 4 1/2 मायनस 3 1/3. यामध्ये काय करणार आहोत आपण सेम तेच जसं आतापर्यंत करत आलो. LCM काढणार. LCM 2 आणि 3 चा LCM काढणार. LCM काढल्याच्या नंतर जे काही डिनॉमिनेटर येतील डिनॉमिनेटर सेम येतील. डिनॉमिनेटर हा एकच राहणार आणि जे काही न्यूमरेटर असतील न्यूमरेटरचा आपण सबट्रॅक्शन करणार आहोत. नेक्स्ट आहे मल्टिप्लाय द फॉलोइंग रॅशनल नंबर्स. जे काही रॅशनल नंबर्स आहेत त्यांना मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लिकेशन कसं होतं जसं ॲडिशन आणि सबट्रॅक्शन असते त्याच्यापेक्षा मल्टिप्लिकेशन हे वेगळं असते. मल्टिप्लिकेशन म्हणजे काय जे न्यूमरेटर मध्ये नंबर्स आहेत जसं इथे न्यूमरेटर मध्ये कोणता नंबर आहे 3 आणि 2 हा नंबर आहे तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटर मध्ये जे काही नंबर्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच याचा आन्सर काय येणार 3 आणि 2 चं मल्टिप्लिकेशन येणार 6 आणि 11 आणि 5 चं मल्टिप्लिकेशन येणार 11 5 जार 55. म्हणजे हेच तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. क्लिअर आहे. हा क्वेश्चन क्लिअर असेल. अशाच प्रकारे मल्टिप्लिकेशन करायचं असते. यामध्ये काय होणार आहे 12 ने 14 ला मल्टिप्लाय करणार त्यानंतर 5 ने 50 ला मल्टिप्लाय करणार.
याचं मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर आपलं जे काही आन्सर येते ते आन्सर येते 48/75. 48/75. पण जर या दोघांनाही कोणत्या एका नंबरने डिवाइड जात असेल तर याला डिवाइड करायचं आणि सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचं. याचा सिम्पलेस्ट फॉर्म आहे 16/25, कारण या दोघांनाही डिवाइड जातो 3 ने. डिवाइड कितीने जातो? 3 ने. ठीक आहे. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे -8/9 मल्टिप्लाय बाय 3/4. मायनस असल्यामुळे घाबरण्याची गरज नाही. जसं आपण मल्टिप्लिकेशन करतो, जर एका नंबरला मायनस साइन असेल तर त्याच प्रकारे याचं आन्सर करायचं असते. जसं -8 मल्टिप्लाय बाय 3 -24. त्यानंतर 9 मल्टिप्लाय बाय 4 36. जेव्हा आपण 24 आणि 36 लिहित असतो, ठीक आहे, काय लिहित असतो? 24 अँड 36 या दोघांनाही 2 ने डिवाइड जातो. त्याच्यानंतर हे डिवाइड जातं. जर मोठ्या नंबरने डिवाइड झालं तर याला डिवाइड जातो 12 किती जातो? 12. तर आपलं फायनल आन्सर येते 2/3. हा याचा सिम्पलेस्ट फॉर्म आहे. कोणता फॉर्म आहे? सिम्पलेस्ट फॉर्म. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 0/6 मल्टिप्लाय बाय 3/4. 0 ने कोणत्याही नंबरला जर मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर 0च येते. ठीक आहे. तर इथं 0 आलेला आहे आणि 6 4 जार 24. आणि कोणत्याही नंबरला जर डिवाइड केलं किंवा मल्टिप्लाय केलं, कोणत्याही नंबरला डिवाइड किंवा मल्टिप्लाय केलं तर ऑलवेज आन्सर हे 0च येते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन राईट द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. तुम्हाला काय लिहायचं आहे? मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स लिहायचं आहे. पहा कसं लिहितात मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. इट इज नोन दॅट द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ एनी रॅशनल नंबर A is the reciprocal of rational number that is 1/a. इकडे लक्ष द्या. कोणत्याही नंबरचा जर रेसिप्रोकल लिहायचा असेल तर जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटर बनतो आणि जो न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटर बनतो. जसं मला या फायचा जर काय करायचा आहे? रेसिप्रोकल लिहायचा आहे. ठीक आहे. याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स लिहायचा आहे. तर याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स काय येणार? याचा डिनॉमिनेटर काहीही नसतो म्हणजे काय असतो? ऑलवेज 1 असतो. ठीक आहे. याचा डिनॉमिनेटर जर 1 असेल तर याचा इनवर्स काय होणार? 1/5. तर फायनल आन्सर काय असेल? 1/5. सेम तेच करायचं आहे तुम्हाला. पहा इथे तुम्हाला पहिला क्वेश्चन दिलेला आहे 2/5. काय दिलेला आहे? 2/5. याचा रेसिप्रोकल काय असेल? 5/2. जो 5 डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटर बनणार आणि जो न्यूमरेटर 2 आहे तो काय बनणार? डिनॉमिनेटर बनणार. याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे -3/8. -3/8 काय होणार? -8/3 हे आन्सर येणार. त्याच्यानंतर -17/39 याचं काय होणार? 39 वर जाणार, 17 खाली येणार. यालाच आपण काय म्हणतो? रेसिप्रोकल म्हणत असतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 7. फक्त 7 दिलेला आहे. 7 म्हणजे कसं आहे? 7चा डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे काय आहे? 1 आहे. जसं 7 दिलेला आहे, 7चा डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे काय आहे? 1 आहे. जर याला मला रेसिप्रोकल करायचं असेल तर आन्सर काय येणार? 1/7. तर फक्त 7चं जे आन्सर आहे ते काय येणार? 1/7 येणार. त्यानंतर तुम्हाला दिलेला आहे -7 1/3. -7 1/3. तर याला अगोदर आपल्याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये जो आहे त्याला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. जर मी फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं तर माझं आन्सर येते -22/3. कारण 7 3 जार 21. 21 प्लस 1 21 22 येणार. ठीक आहे. तर माझं जे काही आन्सर आहे ते काय आलं आहे? -22/3 हे माझा आन्सर आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याचा मी काय करणार? मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स करण्यासाठी काय करणार? जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटर बनणार आणि जो न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटर बनणार. नेक्स्ट याच्यानंतरचा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे कॅरी आउट द डिव्हिजन ऑफ रॅशनल नंबर्स. याच्यानंतर काय विचारलं आहे तुम्हाला? रॅशनल नंबर्सचे डिव्हिजन विचारलेले आहेत. रॅशनल नंबरचे डिव्हिजन विचारले आहेत. त्यासाठी काय करणार तुम्ही? डिव्हिजन साठी जसं मल्टिप्लिकेशन केलं तसंच करायचं असतं. त्यामध्ये एक इनवर्सचा टाइप असतो, त्याला सोबत जोडून हे क्वेश्चन असतो. जसं पहा इथे दिलेलं आहे 40/12 डिवायडेड बाय 10/4. म्हणजे तुम्हाला काय करायचं असते? यामध्ये जो अगोदरचा फ्रॅक्शन आहे तो जशाच तसा लिहिणार. अगोदरचा फ्रॅक्शन 40/12 जशाच तसा लिहिणार आणि जो डिव्हिजन साइन आहे डिव्हिजनच्या साइनला मल्टिप्लाय करणार. डिव्हिजनच्या साइनला काय करणार? मल्टिप्लिकेशनचं साइन देणार. त्यानंतर जो काही 10/4 आहे त्याला 4/10 करणार. 10/4 ला काय करणार? 4/10
10 करणार, याला इनव्हर्स केलं जातं आणि त्यानंतर मल्टिप्लिकेशन कॅरी आउट करणार. 4 4 आर 16 160 आणि 12 10 आर 120. ठीक आहे. आता यानंतर याला डिवाइड करणार, जे सिम्पलेस्ट फॉर्म असेल तेच तुमचं फायनल आन्सर असेल. आय होप हे तुम्हाला क्लिअर असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे -10/11 डिवायडेड बाय -11/10. म्हणजेच काय, जो काही डिव्हिजनचा साइन आहे तो काय होणार, डिव्हिजनचा साइन कॅन्सल होणार. डिव्हिजनचा साइन कॅन्सल झाल्याच्या नंतर त्याच्या जागेवर कोणता साइन येणार, मल्टिप्लिकेशनचा साइन येणार. आणि मल्टिप्लिकेशनचा जेव्हा साइन येणार तेव्हा तो जो काही फ्रॅक्शन आहे तो काय होणार, इनव्हर्स होणार. म्हणजेच काय, 11/10 आहे तर काय झालेलं आहे, 10/11 झालेला आहे. ठीक आहे. जेव्हा हे मल्टिप्लिकेशन होणार तेव्हा जे आपण कसं करतो मल्टिप्लिकेशन, न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन, मायनस मायनस प्लस, 10 10 आर 100 आणि 11 मल्टिप्लाय बाय 11 आपला आन्सर काय येते 121. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन -7/8 डिवायडेड बाय -3/6. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, -7/8 जशाच तसा लिहिणार तुम्ही, डिव्हिजन आहे, मल्टिप्लिकेशनचं साइन देणार. जो काही -3/6 आहे त्याला काय करणार तुम्ही -6/3 असं लिहिणार. आता न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. त्यानंतर आपला जो काही आन्सर आलेला आहे, जे काही आन्सर आलेला आहे आपलं, त्यामध्ये काय आलं 42/24. याला ज्या ज्या नंबरने डिवाइड जाते त्या नंबरने डिवाइड द्या आणि सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणा. जसं आपल्याला समजलं नाही अगोदर की याचा डायरेक्टली 6 ने डिवाइड जाते, पण 2 ने डिवाइड जाते हे आपल्याला जर चांगल्या प्रकारे माहित असेल तर समजा मी याला 2 ने डिवाइड दिलं. जसं काय नंबर 42 आहे आणि 24 आहे, मला माहिती नाही की याला 6 ने डिवाइड झाले, त्यामुळे मी काय केलं, याला 2 ने डिवाइड केलं. 2 2 आर 4, 2 1 आर 2, त्यानंतर 2 1 आर 2 आणि 2 2 आर 4. आन्सर काय आलेला आहे 21/12. याला अजून 3 ने डिवाइड जाते, 3 ने डिवाइड जर केलं तर माझा आन्सर काय ते 3 7 आर 21 आणि 3 4 आर 12. 7/4 आन्सर तेच आहे 7/4. म्हणजे तुम्ही कसंही गेलं तरी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणल्याच्या नंतर तुमचं आन्सर जे फायनल आन्सर आहे ते एकच येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट 2/3 डिवायडेड बाय -4. आता -4 ला जर आपल्याला इन्व्हर्स करायचं असेल तर याचा डिनॉमिनेटर काही नसतो, म्हणजे काय असतो 1 असतो. डिव्हिजनचं जे काही साइन आहे त्याला आपण मल्टिप्लिकेशनचं साइन दिलेलं आहे. जे काही -4 आहे तो काय, त्याचा डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे काय 1 आहे, तो काय बनणार 1 हा न्यूमरेटर बनणार. आणि याचा जे काही इनव्हर्स आहे ते काय येणार 1/-1/4. त्याच्यानंतर न्यूमरेटर मल्टिप्लिकेशन अँड डिनॉमिनेटर मल्टिप्लिकेशन. तर फायनल आन्सर तुमचं -1/6 असेल. त्यानंतर 2 × 5 याच्यामध्ये बहुतेक क्वेश्चन राहिलेला आहे. तुमचा क्वेश्चन यामध्ये राहिलेला आहे. याच्यामध्ये समजा तुमचा क्वेश्चन आहे, पहा लक्ष द्या. 5251 डिवायडेड बाय 653 ह्या अशा टाईपचा क्वेश्चन आहे. त्याला तुम्हाला डिव्हिजन करायचं आहे. जे काही मिक्स फ्रॅक्शन असतील त्यांना आपण फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करणार. फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करणार, जो काही तुमचा डिनॉमिनेटर आहे डिनॉमिनेटरने होल नंबरना मल्टिप्लाय करणार आणि न्यूमरेटर सोबत त्याची ऍडिशन करणार आहात. ठीक आहे. ऍडिशन केल्याच्या नंतर जे काही तुमचा आन्सर येईल ते काय येणार 11/5 डिवायडेड बाय 33 डिवायडेड बाय 6. डिव्हिजन करते वेळी आपण काय करतो, नेक्स्ट स्टेपला डिव्हिजनचं साइन चेंज करून मल्टिप्लिकेशनचं करतो आणि त्याच्यानंतर जो काही पुढचा फ्रॅक्शन असतो त्याला काय करत असतो, इन्व्हर्स करत असतो. ठीक आहे. 33/6 आहे तर त्याला आपण काय करणार 6/33 करणार आहोत. त्याच्यानंतर याला ज्याने ज्याने डिवाइड जाते तिथे तिथे डिवाइड करा. इथे यांनी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काय केलं आहे, क्रॉस केलं आहे. जसं 11 1 जार 11, 11 3 जार 33, 3 1 जार 3, 3 2 जार 6, 2/5 काय काय उरलेलं आहे, वर 2 आणि खाली 5, 2/5 हे आन्सर राहिलेलं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला हे समजत नसेल तर सोप्या पद्धतीने जसं मी स्लाइड वरती लिहून दिलेलं आहे त्या प्रकारे तुम्ही करू शकता. नेक्स्ट -5/13 डिवायडेड बाय 7/26. -5/13 मल्टिप्लाय बाय 26/7 का आलं, डिव्हिजन आहे. डिव्हिजनचं साइन चेंज होऊन काय होते, मल्टिप्लिकेशनचं साइन येते. आणि जेव्हा मल्टिप्लिकेशनचं साइन येते तेव्हा काय होते,
मल्टिप्लिकेशन कसं करतो आपण, जे काही न्यूमेरेटर आणि न्यूमेरेटर आहेत त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, त्यानंतर डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. हे मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर जे काही फायनल आन्सर येईल त्या आन्सरला आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणतो आणि सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणल्याच्या नंतर तेच आपलं फायनल आन्सर असते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, हा प्रॅक्टिस सेट थोडा लेंदी आहे कारण याच्यामध्ये बरेचसे क्वेश्चन आहेत. यानंतरचे जे काही प्रॅक्टिस सेट आहेत ते छोटे छोटे आहेत. या प्रॅक्टिस सेटला आपल्याला थोडा वेळ जास्त जरी लागत असाल तरी व्हिडिओ स्किप न करता सर्व व्हिडिओ पहा आणि पूर्ण पॉइंट्स नोट डाऊन करून घ्या आणि पूर्ण जे काही क्वेश्चन्स आहेत त्यांची प्रॅक्टिस करा. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला हा क्वेश्चन दिला आहे 9/11 डिवायडेड बाय -8. तर याचं जे काही इनवर्स होणार आहे ते काय होणार 1/-8. का, कारण -8चा डिनॉमिनेटर काहीही नाही म्हणजे काय आहे 1 आहे. जेव्हा आपण याचा आन्सर करतो तेव्हा आन्सर येते आपलं -9/88 -9/88. त्यानंतर नेक्स्ट 5 डिवायडेड बाय 2/5. जे काही डिव्हिजन आहे डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन झाल्याच्या नंतर जो काय आपण डिनॉमिनेटर लिहिला त्याचं काय करणार आपण मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय केलेलं आहे आपण, जो काही पुढचा फ्रॅक्शन आहे त्याला व्यस्त केलेला आहे. व्यस्त करणे म्हणजे इनवर्स करणे. ठीक आहे, 2/5 ला काय केलं आहे 5/2 केलेलं आहे. त्यानंतर काय ना 5 ने 5 ला जर मल्टिप्लाय केलं तर 5 5 25, 2 1 2. नेक्स्ट तर इथंच तुमचे हे पूर्ण क्वेश्चन संपतात. तर जर कोणता तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये टाका. नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचे आन्सर तुम्हाला मिळतील. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड क्लिकिंग दिस व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब, कारण इथून पुढे जे काही व्हिडिओ येतील त्याची सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. असाच अभ्यास चालू राहू द्या. थँक यू सो मच.